दिव्यामध्ये स्टुडंट कोच, स्पेशल स्टुडंट कोचची जी आहे मागणी आहे लोकांची, त्याच्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. त्याचबरोबर कल्याण कर्जत आणि कल्याण कसारा शटल सेवा आपल्याला सुरू करायची आहे. कोकणामध्ये जाणाऱ्या ट्रेन ज्या त्याच्या फ्रिक्वेन्सी जे आहेत त्या वाढवायच्या आहेत. दिव्यामध्ये नेहमी मागणी असते की दिव्याला जे आहे ते कोकणच्या रेल्वे ट्रेन जे आहेत त्या थांबल्या पाहिजे. आम्ही पाठपुरावा केला, पण दिव्यावरती जी टर्निंग आहे त्याच्यामुळे त्या टर्निंगमुळे जे आहे ते प्लॅटफॉर्मची लांबी जी आहे ती वाढू शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्या लोकल ट्रेन म्हणजे कोकणच्या ट्रेन जे आहेत ते तिथे थांबू शकत नाही. आम्ही त्याच्यावरती आता नवीन एक मार्ग आणि मागणी करणार आहोत की पुढे दातिवली स्थानक इमिजिएटली आहे, त्या दातिवलीला जर आम्ही कन्वर्ट करू शकलो कोकण रेल्वेसाठी, ज्या मेल ट्रेन्स आहेत ज्या तिथे थांबवल्या आणि फक्त लोकल ज्या आहेत त्या दिव्या स्थानकावरती थांबल्या, तर मला वाटतं एक मोठी सुविधा जी आहे ती दिवेकरांना आणि आजूबाजूच्या लोकांना मिळेल. कोकणवासी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे राहतात आणि दिवा आणि दातिवलीमध्ये डिस्टन्स जास्त नाही, त्याचा ऍक्सेस जो आहे हा चांगल्या प्रकारे करून लोकांना दोन्ही स्टेशन जे आहेत हे हाकेच्या अंतरावरती मिळतील. त्याचबरोबर प्रत्येक रेल्वे स्थानकावरती जो आहे तो ट्रॉमा सेंटर, आपल्याला प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असतं पण ट्रॉमा सेंटर नसतो. जे जास्त लोड घेतात जे स्टेशन आणि जिथे जास्त ऍक्सिडेंट होतात अशा ठिकाणी जे आहे ते गोल्डन आवर मध्ये पेशंटला जे आहे ही ट्रीटमेंट लागते. त्याच्यासाठी आपण प्रत्येक स्टेशनवरती नाही, जिथे जास्त गरज असेल तिथे ट्रॉमा सेंटर म्हणजे इमिजिएटली पेशंट तिथे गेला की त्याची ट्रीटमेंट जी आहे ती तिथल्या तिथे होईल किंवा नजदीकचा जो हॉस्पिटल आहे तिथे होईल. आपण याच्या अगोदर 1 रुपये क्लिनिक जे आहे ते प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती ऑलरेडी जे आहे सुरू केलेलं आहे. सर्व रेल्वे स्टेशनचं जे आहे हे नूतनीकरण आणि त्याचं कमर्शियलायझेशन या सगळ्या आपण करतोय. डोंबिवलीला जे आहे सॅटिसची आवश्यकता लोकांना आहे, कल्याणला सॅटिस जे आहे काम चालू आहे. एका साईडला कल्याण या रिमॉडेलिंग आहे तर तो एक विषय सॉल्व्ह होईल. त्याचबरोबर रोड्सने कोस्टल रोड जो आहे गायमुख ते रेतीबंदर आता आहे ठाण्यासाठी, तोच कोस्टल रोड जो आहे हा रेतीबंदर पासून ते कल्याण पर्यंत जो आपल्याला आपली मागणी गेले अनेक वर्षापासूनची होती की समांतर रस्ता पाहिजे. हा समांतर रस्त्याला जो आहे हा ऑल्टरनेटिव्ह करणार आहे कोस्टल रोड, की जो कोस्टल रोड रेतीबंदर पर्यंत येणार आहे त्याला पुढे वाढवून जो आहे तो आपल्या कल्याण पर्यंत आपण घेऊन जाणार. त्याचबरोबर मेट्रो 12 आपल्या मंजूर झाली आहे. आपण सगळे पाहत आहे की त्याचं काम मोठ्या गतीने चालू आहे. त्याचबरोबर मेट्रो 14 ही देखील मंजूर झालेली आहे. त्याचं काम लवकरात लवकर करून बदलापूर पर्यंत जी आहे ही मेट्रो न्यायची आहे. आणि भविष्यामध्ये हे सगळी शहरं जी आहेत ही सगळी शहरं इंटरनल मेट्रोनी कशी कनेक्ट होतील याच्यावरती आमचा भर असेल. त्याचबरोबर ही सगळी शहरं जर आपण पाहिली की एका मागे लिनियर मध्ये हे शहर आहे की बाबा ठाणा आहे, कळवा आहे, कल्याण ग्रामीण आहे, डोंबिवली आहे, कल्याण ईस्ट आहे, उल्हासनगर आहे, अंबरनाथ आहे, बदलापूर आहे. तर बदलापूरच्या माणसाला जर यायचं असेल इथे तर त्याला हॉप करून यायला लागतं. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, मग ठाणे. आमचा मानस आहे की ह्या सगळ्या शहरांमधून जे आहे लोकांना आपली गाडी घेऊन मेन रोड पर्यंत म्हणजे हायवे पर्यंत पोहोचायला फक्त 10 ते 15 मिनिटं लागली पाहिजे. त्यासाठी आपण ऍक्सेस कंट्रोल एक फ्रीवे करतोय. ऍक्सेस कंट्रोल फ्रीवे म्हणजे काय, नवी मुंबई एअरपोर्ट पासून ते बदलापूर आणि त्याचबरोबर नॅशनल हायवे समृद्धी महामार्ग त्यालाही जोडला जाईल आणि वडोदरा जो हायवे JNPT त्यालाही जोडला जाईल, जेणेकरून प्रत्येक शहरामधून जे आहे हे बाहेर येण्यासाठी लोकांना 10 ते फक्त 15 मिनिटं लागतील. याचा DPR जो आहे MMRDA ने अगोदर तयार करायला घेतलेला आहे. हा एक गेम चेंजर प्रोजेक्ट जो आहे तो आपल्या या मतदारसंघासाठी होईल.